कसे आहात सगळे? मजेत ना? नमस्कार सगळ्यांना. तर मी विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण करूया काकडीचे थालीपीठ. मस्त असे खमंग खुसखुशीत सिजनेबल काकडीचे. आता हा श्रावण महिना, गणपती, नवरात्रापर्यंत काकडीचा खूप सीजन असतो. तर आज आपण काकडीची थालीपीठची रेसिपी पाहूया. तर चला. तर काकडीचं थालीपीठ करण्याकरिता मी इथे 4 काकड्या घेतलेल्या आहे. त्या किसून घेते. इथे मी 4 काकड्या किसून घेतलेल्या आहे. याचं पाणी नाही काढायचं आहे आपल्याला, हे पाणी असंच राहू द्यायचं आहे. त्याच्यामध्ये साहित्य टाकून घेते मी. हा कढीपत्ता मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालते. लसूण, मिरची आणि जिऱ्याची पेस्ट आहे. इथे हळद, चवीप्रमाणे तिखट, मीठ आणि 1 चमच धने पावडर आणि ही पांढरे तीळ आणि ओवा आहे, टाकून घेऊया. आणि ही चवीपुरतं साखर, म्हणजे 1 चमच साखर घेतलेली आहे मी. साखर टाकली की चव छान होते. तर हे छान मिक्स करून घेते मी. हे छान आता मी मिक्स केलेलं आहे. मी या वाटीने वाटीभर ज्वारीचं पीठ घालत आहे. ज्वारीचं पीठ छान मिक्स करून घेऊया. जेवढं पीठ यामध्ये बसेल तेवढंच घालायचं आहे. अर्ध पीठ ज्वारीचं वापरणार आहे मी आणि अर्ध घोळण वापरणार आहे. तुम्ही नुसते ज्वारीच्या पिठाचंही करू शकता किंवा नुसतं घोळण वापरून पण आपण करू शकतो. आता हे ज्वारीचं पीठ आपण घेतलेलं आहे, ते छान मिक्स करून घेतलं आहे. याच्यामध्ये मी घोळण घालते. घोळण पण छान मिक्स करून घेऊया. परत मी ते घोळण घातलेलं आहे. पूर्ण घोळण म्हणजे जेवढं ज्वारीचं पीठ घेतलं त्याच्या दुप्पट घोळण हे मी इथे घातलेलं आहे. आता मी छान मिक्स करून घेते. तर छान हे माझं पीठ मळून झालेलं आहे. असं सैलसरच ठेवायचं हे पीठ, जास्त असं घट्ट नाही करायचं, म्हणजे हे थापायला पण सोपे जातात. काकडीचं पाणी नाही काढलेलं आहे आपण, त्यामुळे हे सैलसरचं पीठ झालेलं आहे. तर चला आता हे थालीपीठ करून घेऊया. इथे गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. तवा छान तापवून घ्यायचा. त्यावरती तेल, आता छान तवा आपला तापलेला आहे. याच्यावरती असं मिश्रण काकडीचं छान असं पातळ थापून घ्यायचं. आता आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे. मी याला भोकं पाडून घेतले आणि त्याच्यामध्ये तेल सोडून घेतलेलं आहे. तर हे झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं. हा आता थालीपीठ आपला छान एका बाजूने शिजलेला आहे. याला दुसरीकडून पलटवून घ्यायचं. आता याला आपण पलटून घेऊया. दोन्ही बाजूनी छान असं खरपूस असा हा भाजून घ्यायचा. तर मी हे छान भाजून घेते दोन्ही बाजूनी खरपूस. तर असं कापून घेते मी. थोडं पाण्याचा हात लावायचा आणि छान असं पातळ. तर हे माझे छान काकडीचे थालीपीठ तयार झालेले आहेत. खमंग खुसखुशीत असे छान मस्त सिजनेबल काकडीचे तर खूप या सीझनमध्ये टेस्टी लागतात. तुम्ही सॉससोबत, इथे मी दही घेतलेलं आहे खाण्यासाठी, वरून तिखट मीठ टाकलेलं आहे. तुम्ही लोणचासोबत, दह्यासोबत, सॉससोबत, कशासोबत पण खाऊ शकता. तर हे असे छान खुसखुशीत असे काकडीचे थालीपीठ. ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या पेजला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा. थँक्यू.